नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया इथे मंजिरी देवळात आलेली असते. देवळात आल्यानंतर मंदिरामध्ये जी घंटा असते ती जोरजोरात वाजवत असते. तेव्हा इथे सगळे भाविक तिच्याकडे आश्चर्याने बघत असतात. मंजिरीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, कारण मंजिरी इथे दिवसभर ती घंटा वाजवत असते. घंटानाद चालू असल्यामुळे सगळे लोक आश्चर्यचकित झालेले असतात. तिच्या हातातून रक्त यायला सुरुवात झालेली असते. इथे आता मंजिरी घंटानाद करून देवाला सुद्धा जाग करत असते, कारण राया लवकरात लवकर सापडावा म्हणून. तर इथे डिंप्या आणि त्याच्याबरोबर एक माणूस असतो, आणि तो हाच माणूस आहे ज्याने रायाला त्या जंगलामध्ये पडलेलं बघितलेलं असतं. आणि त्याच माणसाने सांगितलेलं असतं की कुणीतरी नित्ती नावाची मुलगी तिने रायाला धक्का दिलेला आहे. असं समजल्यानंतर इथे डिंप्या आणि तो माणूस जंगलामध्ये आता रायाला शोधायला आलेला असतो. राया दादा असं ओरडत असतो, तरीसुद्धा रायाचा काही पत्ता लागत नाही. तेव्हा डिंप्या म्हणत असतो की हे देवा, पांडुरंगा, आत्तापर्यंत तुझ्याकडे काहीच मागितलेलं नाही आहे. जे काही आहे त्याच्यामध्ये समाधान मांडलं, पण आता आमचा राया दादा सापडत नाही आहे. तो जिथे कुठे असेल ना, त्याला लवकरात लवकर सापडू दे. आणि त्याचबरोबर माझ्यासाठी नाही तर त्याच्या मिस फायरसाठी तरी राया दादा मिळालाच पाहिजे, असं इकडे आता डिंप्या म्हणत असतो. तेव्हा इथे आता घंटानाद चालू असतो. शशिकला म्हणते, काय हो भाऊजी, कसला विचार करताय? तेव्हा इथे आता नाना म्हणत असतात की मंजिरी अजून आले नाही आहे ना, तिचीच वाट बघतोय. तेव्हा शशिकला म्हणते, नाही, आता मंजिरी नाही येणार. मंजिरी गेली ना आता रायाला शोधायला. तेव्हा इथे मंजिरी ही आता मंदिरामध्ये आहे. हा घंटानाद जो ऐकू येतोय ना, मंजिरी तर मंदिरामधला घंटा वाजवते, कारण तिचा लाडका मित्र राया हा सापडत नाही आहे ना, तो कुठेतरी गायब झालाय. मग तो सापडायला हवा, म्हणून मंजिरी आपल्या लाडक्या मित्रासाठी इथे आता रायाला म्हणजे विठुरायाला म्हणते की जोपर्यंत माझा मित्र राया हा सापडत नाही तोपर्यंत मी इथे उभी राहून हा घंटानाद चालूच ठेवणार. आणि म्हणूनच ती मंदिरामध्ये आता राया लवकरात लवकर सापडावा म्हणून घंटा वाजवते. आता तरी तुम्ही समजून जा भाऊजी, गावातले लोक जे काही बोलतात ते सगळं खरं आहे. इथे मंजिरी आणि राया हे दोघे जण सोबतच असतात, ते आता तुम्ही सुद्धा समजून जा. तेव्हा नाना म्हणतात की तुला जे काही बोलायचं आहे ते उगाच गावकऱ्यांच्या तोंडामध्ये टाकू नकोस. त्यानंतर गावकरी इथे मंजिरीला अडवण्याचा प्रयत्न करत असतात. घंटा वाजू नकोस, तुझ्या हातातून रक्त येते, तुला त्रास होईल, असं सांगत असतात. पण मंजिरी काही ऐकायला तयार नसते. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो आता जय घोरपडे खूप आनंदात असतो. तेव्हा इथे इन्स्पेक्टर कदम म्हणत असतात की साहेब, मी काय म्हणतो, हा राया जिथे कुठे हरवलाय ना, आपल्याला सापडायला हवा. आपण त्याला पुन्हा गायब करू, किडनॅप करून ठेवू त्याला. तेव्हा जय घोरपडे म्हणतो की कदम, अहो तुम्ही जो विचार आता करताय ना, तो विचार मी कधीच करून मोकळा झालोय. माहिती आहे का तुम्हाला? अहो तो राया ज्या जंगलात पडला होता ना, त्या ठिकाणी बरोबर मी शोधायला गेलो होतो. तिथे एक खड्डा आहे, खड्ड्यामध्ये राया पडला होता. सगळा पाळापाचोळा त्याच्या अंगावरती आला होता. त्याचा हात फक्त बाहेर होता. तेव्हा मी त्याच्या हाताला इथे लाथ मारली आणि त्या पाळापाचोळ्याच्या खाली ठेवला आणि त्याच्या चेहऱ्यावरती सुद्धा पाळापाचोळा टाकला, जेणेकरून तो कुणालाही दिसू नये, सापडू नये. तेव्हा आता जरी त्याला तिथे कोणी शोधायला गेलं ना, तरीसुद्धा त्याला कुणीही आता बघू शकत नाही आहे, कुणाला सापडणारच नाही आहे तो. तुम्हाला जे बोलायचं आहे ते काम मी कधीच करून ठेवलं आहे. फक्त राया कुठे आहे हे मलाच माहिती आहे. तेव्हा इथे कदम म्हणतात की सर, अहो तुमचं डोकं किती पुढे चालतं हो. तेव्हा इथे जय म्हणतो, म्हणून तर मी इथे आहे ना. त्यानंतर इथे नाना येतात. नाना शशिकलाला म्हणतात की तुला उत्तर मी नंतर देईन, आधी मी माझ्या मुलीकडे जातोय. तिला थांबवणं माझ्यासाठी गरजेचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे नाना येतात आणि मंजिरीला म्हणतात, मंजू अगं काय करतेस तू? हे तुझ्या हातातून हे बघ रक्त येत आहे, थांबव बरं, हे सगळं थांबव. तेव्हा मंजिरी म्हणते, नाही नाना, मी थांबणार नाही आहे. आज मी जोपर्यंत माझा मित्र राया परत मला सापडत नाही आहे ना, तोपर्यंत मी थांबणार नाही. तोपर्यंत हा घंटानाद चालूच राहणार. तेव्हा इथे राया जिथे कुठे असेल ना, तिथून तो परत आला पाहिजे, सापडला पाहिजे तो. तेव्हा इथे नाना म्हणतात, अगं पण तुला त्रास होतोय ना, आता कुठे तुला बरं वाटतंय? मंजिरी म्हणते, नाना, माझं आयुष्य यांनीच मला परत केलं आहे ना. मग जर यांना वाटत असेल की माझं आयुष्य वाचावं,
तर यांनी माझी मदत केलीच पाहिजे. यांना जागं करण्यासाठी हे मी करते. तेव्हा इथे नाना म्हणतात की हे विठुराया, अरे असं काय करतोयस? कशाला मंजिरीची परीक्षा बघतोयस? जिथे कुठे राया असेल तो लवकरात लवकर सापडू दे ना. तेव्हा इथे मंजिरी म्हणते की नाना, फक्त माझी परीक्षा नाही आहे, तर यांचीसुद्धा आज परीक्षाच आहे. कारण का, यांचा लाडका भक्त गायब झालाय आणि तो अजून सापडत नाही आहे. जर त्याची भक्ती यांच्यावरती खरी आहे हे जर यांना वाटत असेल, किंवा यांना जर वाटत असेल की त्यांचा लाडका भक्त हा सापडला पाहिजे, तर यांनीसुद्धा आता जागं झालं पाहिजे आणि लवकरात लवकर रायाला इथे आता स्वतःहून आणलं पाहिजे. तेव्हा इथे नाना म्हणतात की काळजी करू नको, मी रायाला शोधायला जातो, मी त्याला घेऊन येईन. तेव्हा गावकरी म्हणतात, मंजिरी अगं थांबव ना, तुझ्या हाताला त्रास होतोय. तेव्हा मंजिरी म्हणते, नाही, आज जर हे हट्टी असतील ना, तर मी सुद्धा हट्टीच आहे. यांनासुद्धा माझा हट्ट पुरवावा लागेलच. जर इथे राया सापडला नाही ना, तर मी इथेच घंटानाद करून करून मी स्वतःला सुद्धा संपवून टाकेन. पण माझ्या रायाला सुखरूपरित्या परत आणल्याशिवाय मी सुद्धा स्वस्थ बसणार नाही आहे. तेव्हा इथे नाना पोलीस स्टेशनला येतात. नाना म्हणतात की जय. तेव्हा जय म्हणतो, अरे नाना तुम्ही बोला ना नाना, काय देऊ तुम्हाला? चहा, कॉफी, थंड, सरबत? तेव्हा इथे नाना म्हणतात, मी इथे चहा कॉफी घ्यायला आलेलो नाही आहे, पाहुणचार घ्यायला आलेलो नाही आहे, मी इथे तुला जा विचारायला आलो आहे. अरे तुला माहिती आहे ना, तुला आत्तापर्यंत कळलंच असेल राया गायब झाला आहे ते. कुठे आहे राया ते सांग. तेव्हा इकडे नाना म्हणतात की तुझ्याकडून मला काहीच नको आहे, फक्त रायाचा पत्ता दे. तेव्हा इथे जय घोरपडे म्हणतो, नाना अहो हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही मला फोन केला असतात तर मी स्वतः आलो असतो ना, इथे यायची काय गरज होती? आणि तुम्ही रायाबद्दल मला विचारताय. अहो मला पण माहिती नाही आहे की राया कुठे आहे ते. मी त्याला सगळीकडे शोधलं, पण तो मलासुद्धा नाही सापडला. तेव्हा इथे नाना म्हणतात, खोटं बोलू नकोस, मला चांगलंच माहिती आहे, तुला माहिती आहे की राया कुठे आहे ते, पण तू आता मुद्दामून सांगत नाही आहेस. हे बघ जय, खरं खरं सांग राया कुठे आहे, कारण माझ्या मुलीच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. राया जर सापडला नाही तर ती स्वतःला त्रास करून घेईल, आणि म्हणून मी तुला विचारतोय की मला लवकरात लवकर सांग राया कुठे आहे ते. तेव्हा इथे आता जय आपल्या मनामध्ये म्हणत असतो की याचं सगळं ऐकून घेतोय, त्याला म्हातारा खूपच जास्त बोलायला लागला आहे, याला याच्या भाषेत उत्तर द्यायला हवं. तेव्हा इथे जय म्हणतो, पण नाना मी त्या रायाला किडनॅप नाही केलं आहे. तेव्हा नाना म्हणतात, मला माहिती आहे तूच काहीतरी केलं आहेस, तुला आता आम्ही चांगलंच ओळखतो, कळलं ना. तेव्हा इथे जय म्हणतो, बरं ठीक आहे चला, मी तुम्हाला सांगेन की राया कुठे आहे ते, पण त्या बदल्यात तुम्हाला माझं एक काम करावं लागेल. तेव्हा इथे नाना म्हणतात, काय काम? तेव्हा जय म्हणतो, ठीक आहे, माझं काम तुमच्यावरती उधार राहिलं, नंतर कधीतरी तुम्हाला सांगेन तेव्हा तुम्ही माझं काम करायचं हां. पण आता एक गोष्ट सांगतो की ज्या ठिकाणी रायाला आम्ही त्या जंगलात शोधत होतो ना, राया त्याच ठिकाणी आहे, त्या खड्ड्यामध्ये, आणि त्याच्या अंगावरती पूर्णपणे पाळापाचोळा आहे. तेव्हा आता जयने ही बातमी नानांना सांगितलेली असते. तेव्हा नानासुद्धा धावत पळत येतात आणि इथे मंजिरीला म्हणतात की मंजिरी थांब, रायाचा पत्ता सापडला. राया त्याच जंगलामध्ये आहे जिथे तुम्ही त्याला शोधत होता, पण त्या ठिकाणी एक खड्डा आहे, त्या खड्ड्यात राया पडलाय. तेव्हा मंजिरी इथे म्हणते, नाना खरे बोलताय तुम्ही? तेव्हा नाना म्हणतात, हो मी अगदी खरं बोलतोय, रायाचा पत्ता सापडलेला आहे. तेव्हा इथे मंजिरी आता एका क्षणाचाही विचार न करता लगेच नानांना इथे तिथेच ठेवते आणि ती रायाला शोधण्यासाठी बाहेर पडते. नाना म्हणतात, अगं मंजू थांब, मला तरी येऊ दे. मंजू कुणाचीही वाट बघत नाही, ती सरळ आता निघून जाते. ती म्हणते की विठुराया, तुझे खूप खूप उपकार, इथे राया सापडला, त्याला मी आता लवकरात लवकर शोधायला जाते. तर इथे मंजिरी म्हणालेली असते की ही फक्त माझ्या एकटीची परीक्षा नाही आहे, तुझीसुद्धा परीक्षा आहे. कारण तुझे भक्त, तुझे भाविक तुझ्यावरती इतकं प्रेम करतात, मग तुझासुद्धा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे की नाही हे आम्हाला कळायला हवं. आणि आता आम्हाला कळलं आहे की तुझा आशीर्वाद नेहमी आमच्या पाठीशी आहेच. तेव्हा इथे प्रेक्षकांनो मंजिरी राया राया असं ओरडत त्या ठिकाणी आलेली असते ज्या ठिकाणी राया आता पडलेला असतो. तेव्हा इथे मंजिरी म्हणते की देवा, राया जिथे कुठे असेल ना तिथे सुखरूप असू दे आणि लवकरात लवकर आम्हाला सापडू दे. तेव्हा इथे मंजिरी आता त्या खड्ड्यामध्ये उतरते जिथे राया पडलेला असतो, पण आजूबाजूला माती असते, ती मातीवरून चालत असते. ती रायाला हाका मारत असते, म्हणत असते की कुठे राया, राया अरे कुठे शोधू मी तुला? असं म्हणत असताना ते आजूबाजूला आता बघत असते रायाचा कुठे आवाज येतोय का.
पण इथे अचानकपणे प्रेक्षकांनो मंजिरी आता रायाला शोधत असताना तिचा पाय खड्ड्यात जातो. खड्ड्यात पाय गेल्यानंतर ती म्हणते की इथे काय, इथे खड्डा आहे आणि ती आता वरचा पाळापाचोळा बाजूला करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा इथे मंजिरी म्हणते की कुठे गेला असेल राया, कुठे शोधू मी तुला, एवढ्या अंधाऱ्या रात्री मी एकटीच इथे आली आहे, कुणाला तरी बरोबर आणलं असतं तर बरं झालं असतं. तर इथे प्रेक्षकांनो आता नानांनी सांगितलेलं असतं मंजिरीला की राया कुठे आहे ते. मग प्रेक्षकांनो इथे जर नानासुद्धा मंजिरी बरोबर आले असते तर काय झालं असतं, तेवढीच मदत तरी झाली असती ना. पण नाही, इथे मंजिरीला आता एकटीलाच पुढे पुढे करायचं आहे. तर इथे कुणाला तरी बरोबर घेऊन आली असती तर काय झालं असतं, पण नाही. राया सापडला हे क्रेडिट तिला एकटीला द्यायचं आहे म्हणून एकटी तिथे आली आहे. आता तिच्यामध्ये एवढं बळ तरी आहे का की ती रायाला एकट्याला उठवू शकते आणि घेऊन येऊ शकते, तर नाही. तर इकडे आता मंजिरीला कळतं की इथे कुणाचे तरी पाय आहे. ती आता पाळापाचोळा घाईघाईने बाजूला करते. घाईघाईने बाजूला केल्यानंतर इथे आता रायाचे पाय तिला सापडतात. तेव्हा मंजिरी म्हणते की इथे राया आहे. पांडुरंगा तुझे खूप खूप उपकार की इथे राया मला सापडला आहे. तेव्हा इथे मंजिरी म्हणते की राया, राया डोळे उघड ना. अरे हे बघ मी आली आहे इथे, मंजिरी आली आहे, तुझी मिस फायर आली आहे, तुला काही होणार नाही आहे. आता मी तुला इथून लवकरात लवकर घरी घेऊन जाते. तेव्हा इथे मंजिरी रायाला उठवण्याचा प्रयत्न करत असते. पण इथे राया आता बेशुद्ध झालेला असतो. मंजिरी म्हणत असते राया, अरे डोळे उघड ना. पण इथे राया बेशुद्ध झाल्यामुळे तो काही रिॲक्ट करत नसतो, कारण त्याला आता आरामाची गरज असते. तो एवढ्या वरतून खाली पडलेला असतो, त्याच्यामुळे तो पूर्णपणे आता बेशुद्ध झालेला असतो. मंजिरी म्हणत असते की कोणीतरी बरोबर आलं असतं तर बरं झालं असतं. आता मी एकटी रायाला कशी घेऊन जाणार आहे, तिलासुद्धा प्रश्न पडलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे मंजिरी म्हणते, पण काही झालं ना तरीसुद्धा मला हार म्हणून जमणार नाही आहे, मला रायाला घेऊनच जावं लागणार आहे. तेव्हा मंजिरी वरती येते आणि कुणी आहे का, कुणी आहे का, प्लीज मदत करा असं म्हणत असते. पण आता प्रेक्षकांनो एवढ्या रात्री सामसूम जागेमध्ये कोण बरं तिथे मदत करायला येणार. मंजिरी म्हणत असते की कुणीतरी मदत करा, तरीसुद्धा तिथे कुणाचाही आवाज तिला येत नाही. ती म्हणत असते की अख्खा दिवस गेला, अख्खी रात्र गेली, तरीसुद्धा इथे राया सापडत नाही आहे. राया कुठे गेला असेल, म्हणून इथे मंजिरीला आता राया सापडलेला असतो. पण येता येता कुणाला तरी बरोबर आणायचं तर आणतसुद्धा नाही. आणि बघा प्रेक्षकांनो बरोबर त्या ठिकाणी आल्यानंतरच इथे नेटवर्कसुद्धा गेलेला असतो. आता नेटवर्क गेल्यानंतर मंजिरी फोन तरी कुणाला करणार आणि मदतीसाठी बोलावून घेणार. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, अरे देवा, फोनसुद्धा आता स्विच ऑफ झालेला आहे. तेव्हा मंजिरी म्हणते मलाच काहीतरी करायला हवं, काही करून रायाला इथून बाहेर काढायला हवं. तेव्हा प्रेक्षकांनो तिथे बाजूलाच एक आता इथे गोंता पडलेला असतो आणि त्या गोंत्याला ती आता खाली टाकते, रायाला कुशी करते, त्याच्या अंगाखाली तो गोंता देते आणि त्याला आता ओढत ताणत ती बाहेर काढत असते. मंजिरी म्हणत असते की देवा, मला एवढी ताकद दे की मी इथून रायाला ओढत ताणत बाहेर काढू शकते. तेव्हा तिने आता ओढत रायाला रस्त्यापर्यंत आणलेला असतो आणि ती म्हणते, राया डोळे उघड ना, हे बघ थांब मी कुणाची तरी मदत घेते. त्यानंतर प्रेक्षकांनो मंजिरी आता आजूबाजूला कोणी आहे का ते बघत असते. तेव्हा तिचं लक्ष आता जातं. ती म्हणते की पांडुरंगा, आता राया कुठे आहे याचा पत्ता तू दिलास, रायाला मी सुखरूपरित्या बाहेरसुद्धा काढलं, पण आता रायाला मला इथून घेऊन जायचं आहे. तेव्हा गाडीचा बंदोबस्त कर, मी एकटी रायाला घेऊन जाऊ शकत नाही, प्लीज मला ताकद दे आणि इथे गाडी येऊ दे. तेव्हा प्रेक्षकांनो मागून एक गाडी येते. मंजिरी आता बरोबर रस्त्याच्या मध्ये उभी राहते आणि म्हणते की थांबवा, प्लीज गाडी थांबवा. तेव्हा इथे गाडीतून माणसं बाहेर पडतात आणि म्हणतात, काय हो तुम्हाला कळत नाही का, तुम्हाला काय आमचीच गाडी सापडली आहे का, बरोबर मध्ये येऊन मरायची एवढी हौस आहे तुम्हाला. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, दादा तुम्हाला मला जे काही बोलायचं आहे ते बोला, जितकं रागवायचं आहे तितकं रागवा, पण हे बघा मला मदतीची तुमच्या गरज आहे. हा माझा मित्र आहे राया, माझ्या मित्राला इथे प्लीज वाचवा, तो इथून खाली पडला होता. तेव्हा इथे ती माणसं रायाला बघतात आणि म्हणतात की हा तर राया दादा आहे. तेव्हा मंजिरी म्हणते, तुम्ही ओळखता का रायाला. तेव्हा ती म्हणतात, हो मग आम्ही ओळखतो ना राया दादाला, याने कठीण प्रसंगामध्ये आमची किती मदत केली आहे. जर त्याने माझी मदत केली आहे, आता माझं कर्तव्य आहे ना त्याची मदत करायची. त्याच्या अडचणीच्या वेळेत मी नाही मदत करणार तर कोण करणार.
तेव्हा इथे प्रेक्षकांनो मंजिरी म्हणते, प्लीज दादा प्लीज मदत करा, त्याला गाडीमध्ये आपण ठेवूया. तेव्हा इथे तिघेजणं आता पुन्हा तो गोंडा उचलतात आणि रायाला आता गाडीमध्ये ठेवतात. त्यानंतर इथे रायाचा जीव वाचवण्यासाठी मंजिरी अतोनात प्रयत्न करत असते. तेव्हा इकडे आता रायाला गाडीमध्ये ठेवल्यानंतर इथे मंजिरी रायाला आपल्या घरी घेऊन येते. त्याच्या डोक्याला पट्टी करते, त्याच्या हाताला पट्टी करते. तेव्हा इथे रुचिता म्हणत असते की रायाला घरी ठेवणं हे धोकादायक असू शकतं. नाना म्हणतात, नाहीतर काय, रायाला आपण डॉक्टरकडे घेऊन जायला हवं होतं. तेव्हा इथे आता मंजू म्हणत असते, पण डॉक्टरकडे कसं काय नेणार? तेव्हा शशिकला म्हणते, हो घेऊन जा ना, डॉक्टरकडे घेऊन जा. तुमच्याकडे खूप पैसा आहे ना, खर्च करा याच्यावरती, उधळा पैसे. खरंच भाऊजी तुमच्याकडे खूप पैसा आहे का हो? तेव्हा इथे रुचिता म्हणत असते, मम्मी आता हे सगळं बोलायची वेळ नाही आहे. तेव्हा शशिकला म्हणते, दोन मोठी माणसं बोलत असताना तू सुद्धा मध्ये बोलायची गरज नाही आहे. ती बघ तुझी पोरगी रडते बघ, जा बरं तिच्याकडे लक्ष दे. तेव्हा रुचिता म्हणते, मी आलेचा, आणि ती आता कथाकडे जाते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता शशिकला म्हणत असते की काय करायचं आहे ते करा, याला काय फरक पडणार आहे? अहो याच्यावरती खर्च करण्यापेक्षा हा मेला ना तरीसुद्धा चालेल. मेला काय जगला काय, कुणी याच्या आगे पिछे नाही आहे, तुम्हाला कळत नाही का? तेव्हा इथे कुणाला काही फरक पडणार नाही आहे असं जेव्हा शशिकला म्हणते तेव्हा मंजिरीला राग येतो. मंजिरी म्हणते, काकू काय बोलतेस तू, हे तोंड सांभाळून बोला. तेव्हा शशिकला म्हणते, माझ्यावरती हात चढवायचा नाही, आत्ताच सांगून ठेवते. तेव्हा इकडे आता शशिकला म्हणते, काय करायचं आहे ते करा. तुला तर खूपच जास्त पुळका आहे ना याचा, म्हणून तर त्याला घरी घेऊन आलीस. का आणलंस ग तू याला घरी, का आणलंस? तुला मी सांगितलंय ना याला कधीच घरी आणायचं नाही म्हणून. बरोबर आहे बाबा, तुझी आता इथे जीजी नाही आहे ना, जीजी गेले मामाकडे, त्याच्यामुळे आता एका मुलीला रान मोकळं आहे, हो की नाही? म्हणून तर आता एका मुलीची मज्जा आहे, ती इथे राहायला घेऊन आली आहे. आता तुझ्या मनाला वाटेल तसं वाग. तेव्हा मंजिरी म्हणत असते, हे बघ काकू, तुला जो काही विचार करायचा आहे ना माझ्याबद्दल तो कर, मला काही फरक पडत नाही आहे. पण राया माझा मित्र आहे आणि त्याला बरं करणं माझं कर्तव्य, कळलं तुला? तेव्हा इथे नाना म्हणतात, जाऊ दे ना मंजू, अगं तू कुणाच्या तोंडाला लागतेस? ती आतापर्यंत कधी काही चांगलं बोलली आहे का? ती आता बोलणार आहे, कुणाकडून अपेक्षा करतेस तू? तेव्हा शशिकला म्हणते, ठीक आहे, काय करायचं आहे ते करा, पण जेव्हा संपूर्ण गाव थुथू करेल ना तेव्हा कळेल तुम्हाला. तेव्हा इकडे आता शशिकला म्हणते, काय गे, चल इश्के. तेव्हा इश्कीसुद्धा घाबरते आणि आपल्या आईच्या मागे मागे जाते. त्याचबरोबर इथे आता राया अजून शुद्धीवरती आलेला नसतो. मंजिरी म्हणते, नाना एक काम करा, खूप उशीर झाला आहे, तुमचंसुद्धा जागरण झालं, तुम्ही जा बरं, जाऊन झोपा जरा. आणि निखिल तू पण जाऊन आराम कर, तुला कॉलेज आहे ना, आणि जर तसं काही वाटलंच ना तर मी तुम्हाला हाक मारेन, पण आता मी आहे ना, मी इथे रायाबरोबर थांबते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो मंजिरी रायाबरोबर आता तिथे थांबण्याचा निर्णय घेते. ती रायाची अवस्था बघून तिला फार वाईट वाटतं. मंजिरी म्हणत असते की राया, तुला लवकरच बरं वाटेल, तू नको काळजी करू. राया, तुझ्यासारखा मित्र मला मिळाला, मी माझं भाग्यच समजते रे. तू खरंच खूप चांगला आहेस, खूपच चांगला, आमच्या सगळ्यांपेक्षा चांगला आहेस तू, असं मंजिरी म्हणत असते. ती म्हणते की राया, तू लवकरात लवकर शुद्धीवरती ये. आणि हे बघ राया, जिने कुणी तुझी ही अवस्था केली आहे ना, तिला मी सोडणार नाही आहे. तर इथे मंजिरीला त्या मुलीचा राग आलेला असतो. ती मुलगी इथे रायाला धक्का देते. तेव्हा दुसरी मुलगी तिला निकी निकी असा आवाज देते. तेव्हा इथे मंजिरी म्हणते की राया, जिने कुणी तुझी ही अवस्था केली आहे तिला सोडणार नाही आहे मी, तिला चांगला धडा शिकवणार, असं सुद्धा मंजिरी म्हणत असते. रायाची खूप काळजी वाटत असते, पण मंजिरीला एक गोष्ट लक्षातच येत नसते. ती फक्त तिच्या नात्याला मैत्रीचं नाव देत असते. पण इथे सगळ्यांना कळत असतं की राया आणि मंजिरीमध्ये फक्त मैत्री नाही आहे, मैत्रीच्या पलीकडे सुद्धा काहीतरी आहे, म्हणजे प्रेम. हे सगळ्यांनाच दिसत असतं, फक्त मंजिरीला कळत नसतं. पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे मंजिरी म्हणत असते की जय, तुला जर माहिती आहे की तुझी आई कुठे आहे तर लवकरात लवकर आता पत्ता सांग ना. तेव्हा इथे तुझी तेवढी लायकीच नाही आहे रे, असं म्हणाल्यानंतर इथे जयला राग येतो आणि तो मंजिरीच्या अंगावरती धावून येणार. तेवढ्यातच राया म्हणतो, बास झालं, मागे व्हायचं, कळलं ना, मिस फायर बरोबर बोलत होती, तुला खूप आता खांद्यावर घेऊन नाचलो, पण आता तुला तुझी खरी जागा दाखवणार. हे बघ, तुला शेवटचं विचारतोय, मला खरं खरं सांग, कुठे आहे माझी आई, तिचा पत्ता सांग मला.
तेव्हा मंजिरी म्हणते, आणि जर पत्ता नाही सांगितलंस ना, तर हा काळा रंग आहे ना, तो तुझ्या तोंडाला फासू आणि सगळ्या गावांच्या समोर तुला एक्सपोज करू, कळलं का? असं मंजिरी आता जयला म्हणते आणि त्याच्या चेहऱ्याला काला रंग लावायला